1818 पासून आपली भारतमाता पारतंत्र्यांच्या शुक्राखाली जखडली गेली होती। आपल्याच भूमीवर आपण गुलाम झालो आणि इंग्रजांचं साम्राज्य व्यापाराचं सोंग घेऊन आलेल्या धूर्त इंग्रजांनी आपला खरा चेहरा लष्करी कारभार, अन्याय, अत्याचार, दहशत आणि जुलूम यांच्या रूपानं प्रकट केला। इंग्रजांचं समर्थन करण्यात दुर्दैवाने आपलेच काही बांधव पुढे आले आणि लाचारी, पदफितुरी, उच्च पदाची लालस आणि लाळघोटेपणा या रूपानं ब्रिटिश साम्राज्याचं त्यांनी समर्थन केलं। पण काही तेजस्वी राष्ट्रवीरांनी मात्र इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध दंड थोपटले। आपली सारी शक्ती पणाला लावून अखेरच्या श्वासापर्यंत परकीय सत्तेविरुद्ध मुकाबला केला। सतत 150 वर्ष स्वातंत्र्याचा यज्ञ या वीरांनी आपल्या बलिदानानं धगधगत ठेवला। कधी जय कधी पराजय पचवीत हा यज्ञकुंड त्यांनी कधीही विझू दिला नाही। वंदे मातरम जयघोषात करत वीर हसत हसत फासावर गेले। अशा अगणित अज्ञातांनी भारतमातेच्या शृंखला तोडण्यासाठी अथक परिश्रम केले। अशा वीर तेजस्वी राष्ट्रवीरांची आणि वीरांगनांचा स्मृतिदिन, यात क्रांतिदिन छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 9 ऑगस्ट रोजी क्रांतिदिनानिमित्त राष्ट्रीय महापुरुषांना अभिवादन करण्यात आले। भारत माता मंदिर येथे भारत मातेला अभिवादन करून क्रांतिकारांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।